जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला। त्यामध्ये एकूण 26 पर्यटकांना मारण्यात आलं, त्यापैकी 20 जण जखमी आहेत। या मृतांपैकी 6 जण महाराष्ट्रातील डोंबिवली, पुणे आणि पनवेलमध्ये आहेत। ही हत्या एवढी क्रूर होती की दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांची हत्या केली। या घटनेनं संपूर्ण भारत देश हादरलाय। झालेल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात पाकिस्तानी ध्वज दहन करून पाकिस्तान मुर्दाबाद, केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या अशा घोषणा केल्या। तसंच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि केंद्र सरकार करतंय काय, तसंच कलम 370 रद्द केल्याचे हेच काय फायदे, या आशयाचे फलकही दर्शवण्यात आले। शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, महिला जिल्हा प्रमुख रेखा खोपकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख सचिन चव्हाण, वसंत गव्हाळे, विभाग प्रमुख राजू शिरोडकर, प्रशांत सातपुते, जुवाजी कदम, विजया हंडोरे, मया पाटील, राजू मोरे, राजेंद्र महाडे तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि नागरिकही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। अशा पद्धतीने या काश्मीरमध्ये आज गेले 370 कलम रद्द केल्यानंतर सुद्धा हे काश्मीर शांत होत नाही। आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पहलगाव येथे ज्यावेळेला हा जो काय हल्ला झाला, जवळजवळ 2 ते 3 हजार त्या ठिकाणी टुरिस्ट त्या ठिकाणी होते आणि एवढा मोठा तिथे बेस कॅम्प आहे, तिथे सीआरपीएफचा बेस कॅम्प आहे, आर्मी आहे तिकडे। असं असताना सुद्धा जवळजवळ हे जे नाटक होतं अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी चालू होतं आणि असं असताना त्या ठिकाणी 5 अतिरेकी येतात आणि त्या लोकांना गोळ्या घालून निघून जातात आणि एकाही अतिरेक्याला आतापर्यंत पकडलेलं नाही। हा मला वाटतं केंद्र सरकारचा फेल्युअर आहे। सब मिलके आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे ठाण्यातील माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्यावर राज्य सचिव पदाची मोठी जबाबदारी शिवसेना शिंदे गटानं सोपवली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रेपाळे यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना ही बढती देण्यात आली आहे। ठाणे महापालिकेत स्थायी समिती सभापती पद भूषवलेले राम रेपाळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात। कोणत्याही पदाची अपेक्षा न करता राम रेपाळे यांनी नेहमीच शिंदे यांना भक्कम साथ दिली आहे। शिवसेनेचे 2 गट झाले तेव्हाही रेपाळे यांनी शिंदेंच्या रणनीतीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या गटात आणण्याची कामगिरी चोख बजावली होती। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अशक्य असलेल्या जागा निवडून आणल्या। मागील काही दिवसांपासून शिवसेनेत सुरू असलेल्या इनकमिंगचे मास्टर माइंड रेपाळे असून त्यांच्या या कामगिरीची दखल उशिरा का होईना घेण्यात आली आहे। राम रेपाळे यांना महाराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। याआधी महापौर संजय मोरे यांनाही शिवसेना सचिवपदी विराजमान करण्यात आले। त्यांच्यावर देशपातळीची तर रेपाळे यांच्यावर महाराष्ट्राच्या संघटनात्मक कार्याची जबाबदारी असणार आहे। या नियुक्तीमुळे ठाणे शहरातील शिवसेना वर्तुळात उत्साहाचं वातावरण असून काल संध्याकाळी राम रेपाळे यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी खासदार नरेश मस्के, शहर प्रमुख हेमंत पवार, रमाकांत मडवी, शरद कणसे, योगेश जानकर, शैलेश शिंदे, परेश चाळके, प्रकाश कोटवानी, निर्मला कणसे, विमल भोईर आणि सर्व शिवसैनिक महिला आघाडी यांनी राम रेपाळे यांचं शाल, श्रीफळ देऊन अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या।
आणि आता त्यांनी दिलेली जबाबदारी म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य या महाराष्ट्रात कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून रात्रंदिवस मेहनत करण्याची माझी तयारी आहे। आपल्या सगळ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन व सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना घेऊन मी हे काम करणार आहे आणि मला खात्री आहे की आम्ही बॉर्न शिवसैनिक आहोत, तर आम्हाला कामाची सवय आहे। पद असो नसो झपाटून काम करणं हा आमचा शिवसैनिकांचा स्थायी भाव आहे। काही लोकांना संधी मिळते, काही लोकांना मिळत नाही, म्हणून कधी रडायचं नसतं, लढायचं असतं। हे बाळासाहेबांनी दिलेली शिकवणीनुसार आम्ही आता ह्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि शिवसेना सचिव पदाची जबाबदारी देऊन साहेबांनी माझ्यावर आणखीन मोठी जबाबदारी दिल्यामुळे तर माझी खरोखरच जबाबदारी वाढलेली आहे आणि मी ते पूर्णपणे त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य ह्या महाराष्ट्रात उभं करण्याचा प्रयत्न करीन आणि त्यांची जी इच्छा आहे की बाबा येणारा रडत येणारा माणूस हा हसत गेला पाहिजे, हे गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांच्या शिकवणीनुसार साहेबांनी तंतोतंत पाळलं आहे, त्याचप्रमाणे आम्ही कार्य करण्याचा प्रयत्न करू। आणि साहेब जर 17, 18, 20 तास काम करतात तर आम्ही नक्कीच 15-16 तास काम करून। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले। या पर्यटकांना सुखरूप मुंबईत घेऊन येणारं पहिलं विमान काल पहाटे 3:30 वाजता मुंबईत उतरलं, तर आज दुपारी 2 वाजता उर्वरित पर्यटकांना घेऊन जाणारं दुसरं विमानही मुंबईकडे मार्गस्थ झालं। या विमानात एकूण 184 पर्यटक असून त्यांना या विशेष विमानानं मुंबईत आणण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आश्वस्त करून मुंबईकडे रवाना केले। यावेळी या पर्यटकांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। तसंच आमच्या संकटकाळी आमचा लाडका भाऊ मदतीसाठी धावून आल्याबद्दल समाधान वाटत असल्याची भावनाही त्यांच्याकडे व्यक्त केली आहे। तसंच तत्पूर्वी शिंदे यांनी पर्यटकांना त्यांच्या हॉटेल्समधून विमानतळाकडे रवाना केलं। यावेळी या पर्यटकांचा ताण हलका करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासोबत खास फोटो सेशनही केलं। राज्यातील 184 पर्यटकांना घेऊन निघालेले हे विमान आज संध्याकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1 येथे पोहोचलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। शहराच्या मध्यवर्ती भागातील सिद्धेश्वर तलावात हजारो माशांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली। या तलावातील प्रदूषण दूर करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना न केल्यामुळे माशांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केलाय। सिद्धेश्वर तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून सातत्याने तलावातील प्रदूषणात वाढ होते। तलावात ठिकठिकाणी जलपर्णी साचलीये। या तलावाची निगा राखण्याचं काम कंत्राटदाराला देण्यात आले, मात्र त्याच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे। या संदर्भात महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे सातत्याने तक्रारी करूनही जलपर्णी काढण्यात आली नाही। त्यामुळे या तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केलाय। तसंच या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र पाठवून कंत्राटदारावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे। तसंच तलावातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचीही त्यांनी विनंती केली आहे। तलावात मासे मरून पडल्याची माहिती मिळताच नारायण पवार यांच्यासह नागरिकांनी तलावाच्या परिसरात येऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। मृत माशांमध्ये मोठ्या माशांचं प्रमाण लक्षवेधी आहे। या मासे एवढे मासे मेलेत का
हजारोच्या पेक्षा जास्त असतील. एवढे मासे मेले ते बघण्यासाठी कोणी येत नाही. मी वारंवार तक्रारी करतो, वारंवार तुम्ही या, त्या तळावाची घाण आहे ती घाण साफ करा, पण ते कोणाला येऊन पडलेलं नाही. कोणाला येऊन पडलं. ठेकेदार येतो, आपला घेतो बिल आणि परत मग त्याची मुदत संपली का त्याला वाढवून देतात मुदत. ही अशी परिस्थिती चालली आहे ठाण्याची. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली. काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुंब्रा अमृतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष MSP केअर फाउंडेशन यांच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या तसंच दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली. यावेळी मर्जिया पठाण यांनी आज भारतातील कोणताच नागरिक सुरक्षित राहिला नसून येथे मृत्यू स्वस्त झाल्याचं म्हटलं आहे. आज आपण सुट्टीचा आनंद घेण्यास पर्यटनास जाऊ शकत नाही. ही शोकांतिका असून त्या सुरक्षा यंत्रणेतील फोलपणा कारणीभूत आहे. सर्वात दुर्दैवी म्हणजे दहशतवादी हल्ल्यात हिंदू मुस्लिम धर्मियांसह अन्य धर्मीय लोकही मारले गेलेत. तरीही गुन्हेगाराला शोधण्याऐवजी धर्म शोधला जात आहे. हे अतिशय वाईट असल्याचं मर्जिया पठाण यांनी सांगितलं. हिंदू धर्म ज्याप्रमाणे झुंडशाहीला मान्यता देत नाही त्याचप्रमाणे इस्लाम देखील कोणाचे प्राण घ्यायला परवानगी देत नाही आणि असे कृत्य करणाऱ्यास घरात घुसून मारलं पाहिजे. आज या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं सत्ताधारी विधानं करत आहेत त्याकडे पाहता सत्ताधाऱ्यांना देशभर दंगे भडकवायचे आहेत असं चित्र दिसत आहे. त्याचा निषेध तर आम्ही करतोच, परंतु जे कोणी या हल्ल्याच्या मागे आहेत त्यांनाही फाशी दिली पाहिजे अशीही मर्जिया पठाण यांनी मागणी केली. या आंदोलनात शेकडो कार्यकर्तेही सहभागी झाले होते. पहलगाम में हुए टेररिस्ट अटैक्स की निंदा करते हुए हमने आज का आंदोलन किया. 28 लोगों की जानें गई है. बहुत निर्दय तरीके से उनको मारा गया है. 28 लोगों की जो जान गई है उनको हम सहानुभूति करते हैं, मगर जो टेररिस्ट अटैक है उसको लाइटली नहीं ले सकते. हमारे देश में इंसान की जिंदगी की कीमत इतनी छोटी हो गई है कि उनको नाम पूछकर मॉब लिंचिंग किया जा रहा है या नाम पूछकर मारा जा रहा है. अगर तो इंसान की जिंदगी की कीमत इतनी छोटी नहीं होनी चाहिए. गवर्नमेंट को सिक्योरिटी पे ध्यान देना चाहिए. और दूसरी चीज, ऐसे नामर्द टेररिस्टों को पकड़ के उनके घर के अंदर घुस के मारिए ताकि ये एग्जाम्पल सेट हो पूरे देश में कि टेररिज्म इंडिया बर्दाश्त नहीं करेगा और इंडिया के लोग बर्दाश्त नहीं करेंगे.